वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। जुलै महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सुमारे 2 कोटी महिलांना आतापर्यंत दरमहा 1,500 रुपये देण्यात आले आहेत। जुलै ते डिसेंबर असे 9,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले असून आता या योजनेबाबत आणखीन एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तर ही अपडेट काय आहे याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे। जानेवारी 2025 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे, असे ट्विट करत आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता 7व्या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पहिल्या दिवशी 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा निधी जमा झाल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे। आज 26 जानेवारी राहिलेल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जानेवारी या महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि आज 26 जानेवारी आज दिवसभर राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता पडणार आहे। तर ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्याच महिलांच्या खात्यामध्ये आता या ठिकाणी सरकार त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे। ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांच्या खात्यामध्ये सरकार आता इथून पुढे पैसे पाठवणार नाहीत। ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, ज्या महिला या योजनेमध्ये बसत नाहीत, अशा देखील ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या महिलांकडून आता सरकार हे पैसे वसूल करणार आहे का नाही याची देखील चिंता या ठिकाणी महिलांमध्ये वाढलेली आहे। तर राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे पैसे आज दिवसभरामध्ये पडणार आहेत असं आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे। आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। धन्यवाद।